नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला चटपटी अशी मिरची बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ह्या पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याला असं मधोमध मी चिरून घेतलेल्या आहे। मिरच्या काय केलेल्या आहेत माहिती आहे का, पहिला स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि पुसून घेतलेल्या आहेत। ह्या पोपटी कलरच्या मिरच्यांना तिखट नसतात बिलकुल, तर तुम्हाला जर तिखट पाहिजे असल्या तर तुम्ही ह्या घेऊ शकता, जसे ह्या जास्त तिखट असतात। आणि जर ह्या तिखटवाल्या मिरच्या जर घेतल्या ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये हा मसाला टाकायचा नाहीये। नाही तर तुम्ही अशा मिरच्या जर पाहिजे असल्या ना तर ह्याच्या खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। तुम्हाला जर त्या पाहिजे असल्या तर कमेंट करा, मी त्याची पण रेसिपी तुम्हाला रेसिपीची लिंक देईन। तर ह्या मिरच्यांना काय पाहिजे साहित्य बघा, 2 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, भाजून एकदम बारीक कुटायचं, जेवढं होता होईल एवढं बारीक कुटून घ्यायचं। छोटा 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। जर तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालू शकते। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं, एकदम 2 ते 3 चिमूट बघा ही आमचूर पावडर घेतलेली आहे आणि 2 ते 3 चिमूट बघा ही चाट मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी आपण ही हळद घेतलेली आहे। तर तुम्हाला सांगितले जर तुम्हाला जर तिखट नको असेल तर हे नाही टाकलं तरी चालेल आणि जर पाहिजे असलं तर तुम्हाला कमी पाहिजे असलं तर कमी टाकलं तरी पण चालेल। हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालेलं आहे। आता तुम्हाला जर तुमच्यापाशी चाट मसाला किंवा आमचूर पावडर जर नसेल ना तर अर्धा लिंबाचा रस जरी तुम्ही ह्याच्यामध्ये पिळा तरी चालेल। मग अशी मिरची पकडायची आणि ह्याच्या मधोमध असे दाबून दाबून भरायचे बघा। त्यासाठी मिरची पूर्णपणे अशी कट करायची खालपर्यंत बघा, अशी फसटून भरून घ्यायचं। बघा अशा पद्धतीमध्ये मी दाबून दाबून अशी भरून घेतलेली आहे। सगळ्या बघा मिरच्या भरून घेतलेल्या आहेत, अशा पद्धतीने दाबून दाबून भरून घ्यायच्या। तवा ठेवलाय बघा गरम करायला, त्यात आपण तेल टाकून घेऊया। तेल आपल्याला काही जास्त टाकायचं नाही, छोटे 2 चमचे जरी टाकलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे मिरच्या टाकून घेऊया। गॅस आहे मीडियम गॅसवर आपल्याला ही एकसारखं आपल्याला हलवून असं भाजून घ्यायचं आहे। पहिलं तर आपल्याला 1 मिनिटभर आपल्याला हलवायचंच नाहीये बघा, असं थोडंसं पसरून घ्यायचं। तुम्ही पॅनमध्ये वगैरे जरी बनवलं तरी चालेल। तर हे लोखंडाचा तवा खोलगटवाला आहे, त्यामुळे बघा मी 1 मिनिटभर फक्त मी असं एका जागी ठेवणार आहे, नंतर मग ह्याला मी हलवून घेणार आहे। हलवून घेऊया आता बघा अशा पद्धतीनं। जे तेल आपण टाकलं होतं ना त्याचं वर टाकायचं, ह्याच्यापेक्षा पण तुम्ही तेल थोडंसं कमी टाकलं तरी पण चालेल। असं थोड्या वेळानं बघा आपण आता हलवत राहायचं याला। एक्स्ट्राचा जे जास्त मसाला होता ना तो निघतो, आतला निघत नाही, हे लक्षात ठेवायचं। बघा आता हे पलटी भाजली होती मिरची तर बघा त्याचा तसाच मसाला आहे। असं थोड्या वेळानं आपल्याला हे हलवत राहायचे बघा, अशा पद्धतीनं हलवत राहायचं थोड्या वेळानं। मस्त असं भाजले जातात, एकदम कडक अशा कुरकुरीत करायचं एकदम। बघा अशा पद्धतीने एकदम कुरकुरीत अशा भाजून घ्यायच्या। जरा एक्स्ट्राचा मसाला होता तो निघाला बघा, आतला निघत नाही, एकदम मस्त बघा जसाचे तसा आतला आपण दाबून भरलेला तसाच राहतो। आता हे काढून घेऊया। मस्त अशा भाजल्या गेलेल्या आहेत, अशा पद्धतीत भाजून घ्यायच्या बघा। मस्त अशा भाजल्या गेलेल्या आहेत, त्या अशा चांगल्या भाजायच्या, अशा कडक होतात बघा या भाजल्यानंतर अशा। आणि आतमध्ये जो आपण मसाला दाबून भरलेला तो तसाच राहतो। जो एक्स्ट्रा वरती आपण जो आलेला असतो ना तो फक्त आपण हलवताना निघतो। आणि असं पसरट भांड्यात जर तुम्ही केलं ना तर बिलकुल निघणार नाही। तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा। आणि जो खाली असा राहतो ना मसाला थोडा, तो पण खायला घ्यायचा, 1 नंबर लागतो। करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।